आज मी बनवणार होते मसाला वांग, तर त्याच्यासाठी तयारी सुरू होती. तव्यामध्ये खोबरं, कांदा, आलं, लसूण हे सगळं लाल होईपर्यंत परतून घेतलं पहिल्यांदा अशा प्रकारे. त्याच्यानंतर वांगे कट केले, मधून भाग पाडले आणि पाण्यामध्ये ठेवले. भाजीची सगळी तयारी करून घेतली आणि संध्याकाळचा दिवाबत्ती करून घेतली. स्वामींची आरती केली. आमच्या इथे भैरवनाथाचं मंदिर आहे, तर संध्याकाळी 7 वाजता मंदिरामध्ये आरती चालू होते. तेव्हाच मी घरामध्ये पण माझी आरती करून घेते, देवबत्ती करते. मला खूप छान वाटतं तेव्हा. घरात वांगी ना फक्त मला एकटीलाच आवडतात. बाकी दोघांना वांगी नाहीत आवडत. मल्हार कधी कधी खातो, पण त्याच्या बाबांना वांगी अजिबात आवडत नाही. पण मला आवडत असल्यामुळे जबरदस्ती मी एखाद्या दिवशी तरी का होईना वांगं करतेच आणि त्यांना दोघांना पण खाऊ घालते. तर इथे मी वांगी पहिल्यांदा तेलामध्ये छान एक 5 ते 6 मिनटं चांगली फ्राय करून घेतली. हे बघा, अशा पद्धतीने वांगे मी फ्राय केले. त्याच्यानंतर मी वांगी प्लेटमध्ये काढून घेतली. तर त्याच तेलामध्ये जिरे, मोहरी छान असे तडतडून घेतले. जिरे मोहरी छान असे तडतडले की केलेलं वाटण मी या तेलामध्ये टाकून देते. वाटण पण असं तेलामध्ये छान फ्राय करायचं, तेल येईपर्यंत. मी 15 दिवस इथे नव्हतेच, गावी गेले होते. तर विसरून गेले होते की चटणी खिडकीमध्ये अशीच काचेच्या बरणीत ठेवलेली आहे. काचेच्या बरणीत चटणी नेहमी असते, पण ऊन लागल्यामुळे ना जरा ती पांढरट पडली होती. त्याच्यामुळे आज मी ती चटणी वापरणारच नव्हते. माझे जे साठवणीतला ठेवलं होतं ना डब्यामध्ये, तेच वापरणार होते आज. पांढरट चटणी टाकली ना की भाजी ही पांढरटच होते. त्याच्यामुळे मी ते वापरणारच नव्हते ती. तर असो, मसाला थोडासा 2 मिनटं फ्राय केला की त्याच्यामध्ये हळद, धनाजिरा पावडर आणि ही माझी साठवणीतली चटणी डब्यातली घेऊन मी त्यात टाकली. खरा प्रश्न आता हा पडला आहे की ही पांढरी झालेल्या चटणीचं आता काय करायचं. जर तुम्हाला तर त्याचा काही अंदाज असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की पांढरी झालेली चटणी मी काय करू. आता मसाला मी झाकण लावून एक 5 मिनटं असंच तेल सुटेपर्यंत शिजवून घेते. बघा, भाजीला किती छान तेल सुटले. आता त्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय केलेले ही वांगे आहेत ना टाकून घेते आणि हलवते. चवीनुसार मीठ टाकते. मिक्स करून घ्यायचं मीठ. आता वांगं परत एकदा झाकून एक 10 मिनटात शिजवून घेते. आज CSK आणि RRची मॅच होती, त्याच्यामुळे मी आज पॉपकॉर्न तयार करणार होते. माझी आवडती IPL टीम आहे चेन्नई सुपर किंग्स. तर तुमची कोणती आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा. कुकरमध्ये मी पॉपकॉर्न तयार करणार होते. हे विकतचं पॅकेट आहे. 5 मिनटात पॉपकॉर्न ह्याच्यामध्ये तयार होतात. तर पॉपकॉर्न खात खात आम्ही मॅचचा आनंद घेणार होतो आज. तर कुकरचं झाकण लावून एक 5 मिनटं वाट पाहिली. तर बघा, खूप छान पॉपकॉर्न तयार झाले होते. आता घरीसुद्धा तयार करता येतात बरं का, पण माझ्याकडे ते पॉपकॉर्नचे जे मक्याचे बिया असते ते नव्हते, त्याच्यामुळे मी विकतचंच आणलं होतं. आता मला जशी चेन्नई सुपर किंग्स आवडते टीम, तसे आहोंना पण चेन्नई सुपर किंग्स आवडते. तर त्यांनी IPL सुरू होण्याआधीच टी-शर्ट मागवला होता. 7 नंबर धोनीचा जे जर्सी नंबर आहे तो मागवला होता आणि ते घालूनच ते IPL बघायला बसले होते. IPL सुरू झाली की प्रत्येकाचं मत वेगवेगळं पडतं. मला ही टीम आवडते, मला ती टीम आवडते, मला हा प्लेयर आवडतो म्हणून ही टीम आवडते, असं होतं. पण आमच्या दोघांचं तसं काय नाही. आमच्या दोघांना पण धोनी आवडतो आणि त्याच्यामुळे आम्हाला चेन्नई सुपर किंग ही टीम आवडते. नाहीतर बहुतेकदा टीम चेंज होते आणि वादावाद पण होतात, तर आमच्यात तसं काही होत नाही. हा व्हिडिओ ज्यावेळेस पहिल्यांदा मॅच होती चेन्नई सुपर किंग वर्सेस राजस्थान रॉयल्सची, त्यावेळेसचा आहे.
टाईम न भेटल्यामुळे मी एडिटिंग करून हा आज व्हिडिओ अपलोड करते. मॅच बघताना ना एक गोष्टीचा वाईट पण वाटत होतं, ते म्हणजे रवींद्र जडेजाचं. रवींद्र जडेजा 2012पासून 14 वर्षापेक्षा जास्त CSKच्या टीममधून खेळला, पण यावर्षी तो राजस्थान रॉयल या टीममध्ये आहे. तर याचं खूप वाईट वाटत होतं बघताना. एक इनिंग पूर्ण झाल्यानंतर आम्ही जेवण करायला घेतलं. तर बघा माझ्या वांग्याची भाजी इथे तयार झालेली आहे. लगेचच भाकरी पण तयार करून घेतल्या आणि मग गरमागरम जेवण करायला घेतलं. चला तर मग कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.